नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी यांच्याकडून कोपा ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या विविध पदांसाठीच्या भरतीसाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे, अधिकृत जाहिरातीची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर इथे पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, मुंबई पोर्ट ऑथॉरिटी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेंटर रिक्रुटमेंट नोटीस कोपा ट्रेड अप्रेंटिससाठीची 2024-25. याच्यानुसार पाहू शकता नंबर ऑफ पोस्ट जे आहेत यांची माहिती विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रतेसह. याच्यामध्ये पहिलं जे पद आहे कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा या पदासाठी एकूण 50 जागा आहेत. पिरियड ऑफ ट्रेनिंग आहे 12 महिन्यांसाठीचा. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन पाहू शकता 10वी पास, 10वी + 12वी सिस्टम एज्युकेशन आवश्यक आहे. त्याचबरोबर कोपा ट्रेड सर्टिफिकेट NCVT जाहीर केलेलं जे कोपा ट्रेड सर्टिफिकेट आहे ते असणे आवश्यक आहे, पास असणे आवश्यक आहे. एलिजिबिलिटीसाठी पाहू शकता वयाची पात्रता जी आहे 14 ते 18 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. रिझर्वेशन जे आहे विल बी ॲज पर प्रिवेलिंग प्रॅक्टिस MBPAसाठीची. त्यानंतर अवेबिलिटी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते 15 मार्च ते 15 एप्रिल 2024 दरम्यान अवेलेबल आहेत आणि यासाठी अर्जाची फी आहे 100 रुपये असणार आहे. याच्यामध्ये NEFTद्वारे हे पेमेंट जे आहे ॲप्लिकेशन फीचं ते केले जाऊ शकता. याच्याबद्दलचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत ॲप्लिकेशन फी भरण्यासाठीचे, ते चेक केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे यासाठीची जी लिंक आहे apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे NCVT MISसाठीच्या या पोर्टलवर. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन्स हॅविंग व्हॅलिड रजिस्ट्रेशन NCVT MIS पोर्टलनी मेन्शन अबो वे रिक्वायर्ड डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म MBS वेबसाईट. म्हणजे या वेबसाईटवर जाऊन मीडिया वॅकन्सी मेन्यूमधून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेंट्स रिक्वायर्ड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म रिस्पेक्ट ऑफ द सबमिट ड्युली फिल्ड. त्याच्यानंतर हा डाउनलोड केलेला ह्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलआउट करून अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेंटर ATC हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे NCVT MIS पोर्टलवर आणि त्याच्यानंतर इथून डाउनलोड केलेला ॲप्लिकेशन फॉर्म या दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. पोस्टाने किंवा स्वतः पाठवू शकता. अशा पद्धतीने याची अप्लाय प्रोसेस आहे ती असणार आहे. याच्यासाठीची डिटेलमध्ये माहितीसुद्धा इथे चेक केली जाऊ शकते, देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सिलेक्शनसाठी पाहू शकता कोपा ट्रेड ॲप्लिकेंटसाठीची. त्याच्यानंतर अप्रेंटिसमध्ये तर मेरिट लिस्ट जी आहे सिलेक्शनसाठी कोपा ट्रेड अप्रेंटिससाठी प्रेफरन्स जे असणार आहे हाय क्वालिफिकेशनसाठी जे प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये क्वालिफिकेशननुसार पाहू शकता मेरिट लिस्टमध्ये डिपेंडिंग ऑन हाय क्वालिफिकेशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर सगळ्यात जास्त, ग्रॅज्युएटला 2 नंबर, 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 12वी पाससाठीचं अशा पद्धतीने असणार आहे. मेरिट लिस्ट जी आहे कोपा ट्रेड अप्रेंटिसची प्रिपेअर्ड बेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ 10, म्हणजे मार्क्स ऑफ 10 केलेल्या मार्क्सवर कोपा ट्रेडमधल्या मार्क्सवर जी मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाईल. त्याच्यानंतर जी विस्तारित माहिती आहे ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर जो ऑफलाईन फॉर्म देण्यात आलेला आहे डाउनलोड करण्यासाठीचा हा फॉर्म तुम्ही फिलआउट करून जो दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पाठवू शकता. अशा पद्धतीने या भरतीसाठी विविध पदांच्या या भरतीसाठी कोपा ट्रेडसाठीच्या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करणंसुद्धा अनिवार्य आहे. याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जी PDF जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक आहे. त्यानुसार तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये माहितीसुद्धा चेक करू शकता आणि जो ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज फॉर्मसुद्धा डाउनलोड करून प्रिंट आउट काढू शकता. अशा पद्धतीने या भरतीसाठी कोपा ट्रेडसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. एकूण 50 जागांसाठीची ही भरती आहे अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार. त्याच्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.